पहा, आज आपण काय करणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। फक्त पहा, आज सोमवार आहे। मी वाक्य वाचलेले आहे। आता या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ। आज नंबर 1, सोमवार नंबर 2, आहे नंबर 3। 1 2 3 हे मराठीत क्रम दिले मी, पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा। 1 नंबरचा क्रम तो 1 नंबरला ठेवायचा। 1 नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा। आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे। वाक्याच्या शेवटी मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो। आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे, 2 नंबरला घ्यायचं आणि राहिला नंबर 3 नंबर आणि राहिला नंबर 2। 1 3 2, 1 3 आणि 2 असं। आजला इंग्रजीमध्ये टुडे, TODAY, टुडे म्हणजे आज। 3 नंबरला काय आहे, आहेला IS म्हणजे आहे, आज आहे। सोमवारला मंडे, MONDAY, मंडे म्हणजे सोमवार। किती सोपं आहे बघा। टुडे इज मंडे। पुढचं पहा, आज मंगळवार आहे। आज नंबर 1, मंगळवार नंबर 2, आहे नंबर 3। 1 3 आणि 2 हे पाठच करून ठेवा तुम्ही। आजला टुडे, TODAY, टुडे म्हणजे आज। TODAY, टुडे म्हणजे आज। आज नंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे। IS म्हणजे आहे। टुडे इज ट्यूजडे, TUESDAY, ट्यूजडे म्हणजे मंगळवार। टुडे म्हणजे आज, इज म्हणजे आहे, ट्यूजडे म्हणजे मंगळवार। टुडे इज ट्यूजडे। आज बुधवार आहे। आज नंबर 1, बुधवार नंबर 2, आहे नंबर 3। नंबर 1, नंबर 3 आणि नंबर 2। आजला टुडे, TODAY, टुडे झाल्यानंतर, आज झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द आहेला IS म्हणजे आहे। टुडे इज वेन्सडे, WEDNESDAY, वेन्सडे म्हणजे बुधवार। WEDNESDAY, वेन्सडे। टुडे इज वेन्सडे। पहा, आज गुरुवार आहे। आज शुक्रवार आहे। आज नंबर 1, गुरुवार नंबर 2, आहे नंबर 3। आज नंबर 1, शुक्रवार नंबर 2, आहे नंबर 3। पण इंग्रजीमध्ये हे क्रम कसे घ्यायचे बघा। 1 नंबरचा क्रम तो 1 नंबरला घ्यायचा। 1 नंबर झाल्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा, नंबर 3 आणि राहिला नंबर 2। 1 3 2 पाहायचं। आजला टुडे, TODAY, टुडे म्हणजे आज। टुडे नंतर आहे, IS म्हणजे आहे। टुडे इज थर्सडे, THURSDAY, थर्सडे म्हणजे गुरुवार, थर्सडे। आज शुक्रवार आहे। आजला टुडे, TODAY, टुडे, आहेला टुडे इज फ्रायडे, FRIDAY, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, FRIDAY, फ्रायडे। टुडे इज थर्सडे, टुडे इज फ्रायडे। आज शनिवार आहे। आज नंबर 1, शनिवार नंबर 2, आहे नंबर 3। आज रविवार आहे। आज नंबर 1, रविवार नंबर 2, आहे नंबर 3। किती सोपं आहे बघा। इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो। 1 नंबरचा क्रम तो 1 नंबरला ठेवायचा। 1 नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा। बघायचा, आजला टुडे, TODAY, टुडे म्हणजे आज। आहेला टुडे इज, शनिवारला सॅटरडे, SATURDAY, सॅटरडे। आजला टुडे,
TODAY टुडे, आहेला इज, रविवारला संडे, SUNDAY संडे. पाहितं टुडे इज सॅटरडे, टुडे इज संडे. पहा इट्स नो यूजचा वापर करून आपण इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत आणि आपल्याला बोलण्यासाठी, इंग्रजी बोलण्यासाठी ह्याचा सराव खूप महत्त्वाचा आहे. पाहायचं ओरडून काही उपयोग नाही. आपण काही आता काहीतरी झालं पण त्यावर ओरडायचं नाही. ओरडून काही उपयोग नाही. इट्स ITS, इट्स नो यूज, उपयोग काही उपयोग नाही. इट्स नो यूज, ओरडूला शाउट, शाउटिंग म्हणायचं. SHOUTING शाउटिंग म्हणजे ओरडणे. इट्स नो यूज, काही उपयोग नाही. इट्स नो यूज शाउटिंग, इट्स नो यूज शाउटिंग. पहा इट्स नो यूजचा वापर करणार आहोत. इट्स नो यूज म्हणजे काही फायदा नाही, काही उपयोग नाही. इट्स नो यूज, इट्स नो यूज, खोटं बोलून काही फायदा नाही, खोटं बोलून काही उपयोग नाही, काही फायदा नाही. खोटं बोलणे, लाईंग, LAYING. पहा इट्स नो यूजचा वापर करायचा आपल्याला. इट्स नो यूज म्हणजे काही फायदा नाही, काही उपयोग नाही. खोटं बोलून काही फायदा नाही किंवा खोटं बोलून काही उपयोग नाही. इट्स नो यूज, काही उपयोग नाही. इट्स नो यूज लाईंग, LYING लाईंग, खोटं बोलून. LYING लाईंग म्हणजे खोटे बोलणे. इट्स नो यूज लाईंग, लाई म्हणजे खोटे बोलणे. लाईंग, त्याला फोन करून काही उपयोग नाही, त्याला फोन करून काही फायदा नाही. इट्स नो यूज, इट्स नो यूज कॉलिंग, CALLING, कॉलिंग म्हणजे फोन करणे, बोलणे. कॉलिंग हिम, हिम म्हणजे त्याला, कॉलिंग हिम म्हणजे त्याला बोलून काही फायदा नाही. इट्स नो यूज कॉलिंग हिम. त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, त्याच्याशी बोलून काही फायदा नाही. बघा इट्स नो यूज, इट्स नो यूज टॉकिंग, TALKING, टॉकिंग, टॉकिंग म्हणजे बोलणे. टॉकिंग टू हिम, त्याच्याशी. हिम म्हणजे त्याच्याशी. इट्स नो यूज टॉकिंग टू हिम, इट्स नो यूज टॉकिंग टू हिम, त्याच्याशी बोलून काही फायदा नाही. धावून काही उपयोग नाही, आता ट्रेन गेलेली आहे, आता पळत जाऊन तुमचा काही फायदा होणार नाही. इट्स नो यूज, इट्स नो यूज रनिंग, RUNNING. बघा प्रत्येक क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. इट्स नो यूज, इट्स नो यूज टॉकिंग, इट्स नो यूज रनिंग, इट्स नो यूज रनिंग. हिम्मत लागते. इट टेक्स कर्ज, इट टेक्स कर्ज, पैसे लागतात. इट टेक्स मनी, इट टेक्स मनी, सराव लागतो. इट टेक्स प्रॅक्टिस, इट टेक्स प्रॅक्टिस, योजना लागते. इट टेक्स प्लॅनिंग, इट टेक्स प्लॅनिंग, मेहनत लागते. इट टेक्स हार्डवर्क, इट टेक्स हार्डवर्क,